तर या सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। मनोज जरांगे पाटील हे काही वेळापूर्वीच परभणीमध्ये दाखल झाले आणि यावेळी त्यांनी ही मागणी केली। आरोपींना राजकीय पाठबळ आहे असा आरोप देखील जरांगेंनी केलाय। नार्को टेस्ट केल्यानंतर अनेकांची नावं समोर येतील, खंडणीमुळे हत्या झाली असा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आलाय। प्रकरण लपवणारे खुनाला जबाबदार आहेत असं देखील जरांगेंनी म्हटलंय। या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करणं गरजेचं आणि ती सरकारने करायलाच पाहिजे। खंडणीतल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण नार्को टेस्ट व्हायला पाहिजे। कारण याच्यात सरकारनं कसलीही हैगई करता कामा नये, कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे। कारण यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातंय, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचा आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे।